वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं सूज केक अँड किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मँगो चीज केकची रेसिपी शेअर करणार आहे। ही रेसिपी खूपच सोपी आहे, तुम्ही सुद्धा ही घरच्या घरी नक्कीच ट्राय करू शकता। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण दूध गरम करत आहोत पनीर तयार करण्यासाठी। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूध व्यवस्थित आपण गरम करून घेऊया। दूध व्यवस्थित गरम झाल्यावर त्याच्यावर उकळी आल्यावर आपण त्यामध्ये विनेगर ॲड करणार आहोत। इथे मी 1 चमचा विनेगर ॲड करत आहे। जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा लिंबाचा रस सुद्धा ॲड करू शकता। विनेगर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अर्धा ते 1 मिनिटातच आपलं दूध फाटायला सुरुवात होईल। गॅसचा फ्लेम अगदी मंद ठेवलेला आहे। 1 ते 2 मिनिटातच आपलं दूध व्यवस्थित फाटलं जाईल। आता गॅसचा फ्लेम बंद करून घेऊया। एका भांड्यावर आपण चाळण ठेवून घेऊया। त्यावर स्वच्छ रुमाल घेऊया आणि आपण जे दूध फाडून घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करूया। आपण यामध्ये विनेगर टाकलं होतं, त्यामुळे थोडं वरून पाणी टाकूया, म्हणजेच याचा आंबटपणा जाईल। पनीरमधलं पाणी काढून टाकूया। त्यासाठी आपण व्यवस्थित एक पोटली बांधून घेऊया आणि ह्याला 5 मिनिटं रेस्ट करत ठेवूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डायजेस्टिव्ह बिस्किटचे 5 ते 6 बिस्किटं घेऊन ते व्यवस्थित बारीक करून घेऊया। इथे तुम्ही कुठचंही बिस्किट यूज करू शकता। एका काचेच्या बोलमध्ये आपण हा बिस्किटांचा चुरा काढून घेऊया आणि यामध्ये मेल्ट केलेलं बटर 3 ते 4 टेबलस्पून घालून घेऊया। बटर आणि बिस्किटांचा चुरा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक पातळ अशी लेयर तयार करून घेऊया। ही लेयर व्यवस्थित स्मूथ करून घेऊन आपण हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया। जे पनीर तयार करून घेतलेलं आहे ते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। हे आपलं जवळजवळ अर्धा कप एवढं पनीर तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपण 1/4 कप कंडेन्स्ड मिल्क घालूया। जर तुमच्याकडे मेजरिंग कप्स नसतील तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने सुद्धा हे मेजर करू शकता। आता आपण यामध्ये अर्धा कप फ्रेश क्रीम घालणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया। मस्त अशी प्युरी तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये एक आंबा घालणार आहोत। यासाठी मी 1 आंबा यूज करणार आहे। आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याला व्यवस्थित आपण कट करून घेऊया। कट केल्यावर चमच्याच्या मदतीने असा आपण आंबा काढून घेऊया। पुन्हा एकदा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चीज केकच्या मिडल लेअरसाठी आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। फर्स्ट लेअरचा बिस्किटाचा चुरा जो आपण सेट करण्यासाठी ठेवला होता तो व्यवस्थित सेट झालेला आहे। यावर आपलं सेकंड लेअर टाकूया, म्हणजेच जे आपण मँगो आणि क्रीम मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकून हे आपण 15 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊया। 15 मिनिटं झालेली आहेत। आपण हे ओपन करून बघूया। मस्तच आपला मधला लेअर व्यवस्थित सेट झालेला आहे। यावर आता आपण मँगो प्युरी टाकून घेऊया, म्हणजेच ही आपली थर्ड लेअर आहे। इथे मी मिक्सरमध्ये नुसता आंबा मिक्स करून घेतलेला आहे। चमच्याच्या मदतीने आपण हे व्यवस्थित इव्हनली सगळीकडे स्प्रेड करून घेऊया। एक स्मूथ फिनिश देऊया। 10 ते 15 मिनिटासाठी आपण पुन्हा एकदा हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया। हे व्यवस्थित सेट झाल्यावर आपण ह्याच्यावर डेकोरेशन करून घेऊया। मी याकरता मँगोचे पातळ स्लाइस करून घेतलेले आहे आणि त्याचा एक रोज तयार करून घेतलेला आहे। तो मध्यभागी ठेवला आणि ह्याच्यावर बाजूनी पिस्त्याचे बारीक काप करून टाकलेले आहेत। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे व्यवस्थित डेकोरेट करून घेऊ शकता। अशा प्रकारे आपला नो बेक चीज केक तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबा, म्हणजेच पुढचा जो काही व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। धन्यवाद।